ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये एका सात्विक मेनू सोबत तुमचे खूप खूप स्वागत आहे. सात्विक पक्वान्नामध्ये आज बनलेला आहे सात्विक ढोकळा. हा मिक्स डाळींचा खमंग ढोकळा बनवण्यासाठी घेतलेली आहे 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घालून घेतली आणि त्याच वाटीने 2 वाट्या तांदूळ घालून घ्यायचे आहेत. या ढोकळ्यासाठी आपण कोणताही तांदूळ वापरू शकतो. आणि आता हे तांदूळ आणि या मिक्स डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत 2 ते 3 पाण्याने आणि या रात्रभर आपल्याला भिजत घालून ठेवायचे किंवा कमीत कमी 6 ते 7 तास हे तांदूळ आणि डाळी आपल्याला भिजवून घ्यायच्या. या ढोकळ्यामध्ये डाळींचा उपयोग जास्त झालेला आहे म्हणून तो प्रोटीन्स युक्त ढोकळा बनतो. स्वच्छ धुवून झालेली आहे डाळ आणि ही मी ओव्हरनाईट भिजण्यासाठी ठेवते आहे. आणि आपल्याला आता सकाळ झाली म्हणून ते पाणी निथळून घेतलं, पण ते पाणी मी तसंच ठेवलेलं आहे ज्या पाण्यामध्ये तांदूळ आणि डाळी भिजलेल्या आहेत, कारण हे वाटत असताना आपल्याला त्याच पाण्याचा थोडा थोडा उपयोग करायचा आहे. डाळी मिक्सरमधून काढत असताना जास्त पाणी घालायचं नाही, या ठिकाणी पाहू शकता. आणि मला हे मी केलेलं मिश्रण आहे ते खूप जास्त आहे म्हणून मी यामध्ये ढोकळाही बनवणार आहे आणि बाकीचं तसंच ठेवून देणार आहे. पाहू शकता कशा पद्धतीनं हे वाटण वाटलेलं आहे डाळीचं तांदळाचं. थोडंसं रवाळच ठेवायचं आणि मी जेवढा ढोकळा बनवायचा आहे तेवढं हे मिश्रण काढून घेतलं एका छोट्या पातेल्यात आणि ते फेटून घ्यायचं आहे. याला आपण चमच्याऐवजी हाताने फेटल्यास पटकन होतं. 2 ते 3 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं. पाहू शकता किती हलकं हलकं झालेलं आहे, तुम्हाला सुद्धा ते पाहत असताना जाणवत आहे. आणि आता त्यामध्ये मसाला घालण्यासाठी घेतलेले आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आल्याचा तुकडा आणि हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. त्याचा ठेचा बनवलेला आहे. वाटलेला ठेचा, थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग या फेटून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सगळं एकजीव होण्यासाठी परत एकदा मी हे फेटून घेते. इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं घेतलेलं मिश्रण आपण फेटल्यामुळं किती हलकं होऊन ते फुगलेलं आहे. आणि यामध्ये घालून घ्यायचे 2 चमचे दही. आवडत असल्यास साखरही घालू शकता, कारण ढोकळ्यामध्ये थोडंसं गोडपणाही असतो, पण मी या ढोकळ्याला नाही घालणार. एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये हे सगळं सारण मी आता ओतून घेते. तुमच्या लक्षात येत असेल किती घट्ट असावं हे. आता थोडंसं हलवूयात. थोडं टॅप केलं की त्यातली हवा निघून जाते. एक कढईमध्ये पाणी उकळून घेतलं, स्टँड ठेवला आणि यामध्ये 10 ते 12 मिनिटांसाठी हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. तर 12 मिनिटांनी मी ढोकळा वाफवला का नाही हे पाहण्यासाठी चाकूचा उपयोग केला. चाकू मधोमध घालून पाहायला असता तो एकदम स्वच्छ निघालेला आहे. म्हणजेच हा ढोकळा होण्यासाठी मला 12 मिनिटांचा वेळ लागलेला आहे. 10 मिनिटात देखील होऊ शकतो. गॅसची फ्लेम, गॅसची शेगडी मोठी लहान यामुळे देखील थोडासा 1 ते 2 मिनिटांचा कालावधी कमी जास्त लागू शकतो. ढोकळा थंड झाल्यास या वड्या मी पाडून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की या ढोकळ्याला किती जाळी आलेली आहे, आतूनही आलेली आहे. कुठल्याही पद्धतीनं मी इनो किंवा खायचा सोडा घेतला नाही, पण त्याला फेटल्यामुळं खूप छान जाळी आलेली आहे. असेच नवनवीन सात्विक पौष्टिक मेनू पाहण्यासाठी सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पहा, व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील टाका. सात्विक खा, स्वस्थ रहा. सात्विक चॅनलला
लाईक करा. पुन्हा भेटूया एका सात्विक मेनूसोबत, सात्विक पक्वान्नामध्ये. तेवढ्या वेळासाठी बाय बाय.